मी रमण जाधव ITI यवतमाळ आजच्या लर्निंग क्लासमध्ये आपलं स्वागत करणार आहे। आज आपण पाहणार आहोत मोटर जनरेटर सेट। मोटर जनरेटर सेट हा आपण आज बघणार आहोत। आपल्याला माहिती आहे आपण कन्व्हर्टिंग यंत्र शिकलेलो आहोत। हा मोटर जनरेटर सेट म्हणजे कन्व्हर्टिंग यंत्राचा एक प्रकार आहे। कन्व्हर्टिंग यंत्र म्हणजे मला आपल्याला माहिती आहे की जे यंत्र काय करतं ACचं रूपांतर DC मध्ये करून देतं त्याला आपण काय म्हणतो कन्व्हर्टिंग मशीन असं म्हणतो। आणि मोटर जनरेटर सेट हा कन्व्हर्टिंग यंत्राचाच एक भाग आहे। तर चला आज पाहूया आपण मोटर जनरेटर सेट। मोटर जनरेटर सेट म्हणजे एक DC जनरेटर व एक AC मोटर यांच्या यांत्रिक जोडणीला मोटर जनरेटर सेट म्हणजे त्याला आपण MG सेट असं म्हणतो। तुम्हाला आकृती दिसत आहे की एक मोटर आहे, एक AC मोटर आहे आणि एक जनरेटर आहे जे काय केलं आपण यांत्रिक जोडणी म्हणजे कपलिंग त्याला कपलिंग करून जोडलेलं आहे। म्हणजे इथे काय झालं की हा जो तुमचा DC जनरेटर आहे त्याला कपलिंग करून आपण AC मोटर जोडलेली आहे। AC मोटर म्हणजे काय की प्राइम मोटर सारखं कार्य करेल। आता ही जी AC मोटर आहे ही तिथे इंडक्शन मोटर सुद्धा असू शकते, सिंगल फेज इंडक्शन मोटर सुद्धा असू शकते किंवा काही केसमध्ये इथे सिंक्रोनस मोटर सुद्धा वापर करतात। आणि दुसरा जो भाग आहे DC जनरेटर, हा DC जनरेटर तुमचा एकतर शंट टाईप असेल किंवा कंपाऊंड टाईप असेल। आता तुम्हाला दिसत आहे की DC जनरेटरच्या आणि म्हणजे फील्डमध्ये काय जोडलं आहे तर रेग्युलेटर जोडलेला आहे। फील्डमध्ये काय जोडलेलं आहे रेग्युलेटर जोडलेलं आहे। ह्या रेग्युलेटरचा उपयोग करून आपण ह्या DC जनरेटरचं जे आउटपुट म्हणजे जे DC आउटपुट आपल्याला मिळणार आहे ते DC आउटपुट काय करू शकतो आपण ह्या फील्ड रेग्युलेटरच्या सहाय्याने कंट्रोल करू शकतो। आता याचं आपण बघू ऑपरेशन नेमकं इथे काय होईल। जसं आपण हा AC जी मोटर आहे आपल्याला AC मोटर काय करणार आहे प्राइम मोटर सारखं काम करणार आहे। मी AC मोटरला 3 फेज सप्लाय दिल्यानंतर काय होईल की हा AC मोटर सुरू होईल। AC मोटर सुरू झाल्याबरोबर त्याला कपलिंग केलेलं जे DC जनरेटर आहे ते फिरायला लागेल आणि DC जनरेटर फिरायला लागलं की इथे आपल्याला काय मिळेल त्याच्या आउटपुटला DC आउटपुट आपल्याला उपलब्ध होईल। हे जे DC आउटपुट आहे हे आपण मग ह्या फील्ड रेग्युलेटरच्या सहाय्याने काय करू शकतो कंट्रोल करू शकतो। अशा प्रकारे याची रचना केलेली असते। आता आपण पाहणार आहोत याचे फायदे आणि तोटे। सर्वात पहिले पाहू आपण फायदे म्हणजे MG सेटचे फायदे। सर्वात पहिला फायदा याची रचना, जोडणी, कार्यपद्धत आणि दुरुस्ती साधी आणि सोपी असते। दुसरं AC मोटर फिरवली की लगेचच DC निर्माण होतो। ते आपल्याला माहिती आहे की तुम्ही जर AC मोटर चालू केली की लगेच तुमचं जनरेटर फिरेल आणि लगेच तुम्हाला आउटपुटला काय मिळेल DC सप्लाय मिळेल। इथे दुसऱ्या कोणत्या वेगळ्या जोडणीची तुम्हाला गरज राहणार नाही। नंबर 3 फील्ड रेग्युलेटरच्या सहाय्याने निर्माण झालेला DC कमी किंवा जास्त करता येतो। आपण आता आपण पाहिलं की ज्यावेळेस व्होल्टेज जनरेट होईल त्यावेळेस जर तुम्हाला ते कमी किंवा जास्त करायचं असेल तर फील्ड रेग्युलेटरच्या सहाय्याने फील्डमध्ये जो एक आपण रेग्युलेटर जोडलेला आहे जो फील्डचं करंट कंट्रोल करतो त्याला तुम्ही ऍडजस्ट करून निर्माण होणारा DC कमी किंवा जास्त करू शकता। नंतर पाहू आपण त्याचे तोटे म्हणजे डिसएडव्हान्टेजेस ऑफ MG सेट। पहिला डिसएडव्हान्टेज त्याचा की 2 मशीन्स वापरावे लागतात त्यामुळे अवजड व महाग असते। दुसरं दोन्ही यंत्रे फिरती असल्याने देखभाल दुरुस्ती वरचेवर करावी लागते। काही ते कसं आहे की दोन्ही मशीन जे आहे रोटेटिंग आहे म्हणजे फिरणार आहे त्यामुळे काय असेल त्यांची देखभाल व दुरुस्ती काय करावी लागते वरचेवर करावी लागते। म्हणजे ते मेंटेनन्सचा खर्च आपल्याला काय जास्त येतो। दोन्ही यंत्रे फिरती असल्यामुळे कार्यक्षमता कमी होते। दोन्ही रोटेटिंग मशीन आहे त्यामुळे दोघांमध्ये लॉसेस होतील आणि त्यामुळे काय असते याची कार्यक्षमता काय होते ही कमी होते। आणि चौथा फिरणारी यंत्रे असल्याने आवाज जास्त येतो म्हणजे यंत्रे फिरणारे आहे त्यामुळे तुम्हाला काही त्याचा आवाज सुद्धा जास्त येईल। आणि पाचवा पॉईंट आहे तोटा म्हणजे दोन्ही मशीन ठेवण्यासाठी काय लागतं जास्त जागा लागते। इथे 2 मशीन आहे त्यामुळे काय असेल तुम्हाला यासाठी लागणारी जे स्पेस आहे ही काय असणार आहे जास्त असणार।